देवबापाची उपकार असो की पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून आपणाशी देवाच्या वचनातून बोलण्याची संधी मला प्राप्त होत आहे. आणि ज्यावेळेस आपण जून महिन्याचा विचार करतो त्यावेळेस या महिन्यामध्ये अनेक नवनवीन गोष्टींना सुरुवात होत असते. विशेष प्रकारे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल लागतो, त्यानंतर 10वीचा निकाल लागतो आणि त्याचबरोबर उन्हाळ्याची सुट्टी सुरू होऊन नवीन वर्षाला, शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. आणि जे 10वीमध्ये पास झाले ते कॉलेजच्या जीवनाला सुरुवात करीत असतात. जे 12वीमध्ये पास झाले ते आपल्या पुढे व्यावसायिक प्रशिक्षणाला सुरुवात करीत असतात. आणि जेव्हा एखादी नवीन सुरुवात आपण करत असतो त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शनाची गरज असते. आणि जेव्हा त्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच आम्हाला जर उत्तम मार्गदर्शन मिळालं तर आम्हाला पुढे चांगल्या प्रकारे वाटचाल करता येते. आणि म्हणूनच आपण नवीन सुरुवात या विषयासंबंधी पवित्र शास्त्रामधून आपण काही मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. देवा, आज आम्ही तुझ्याजवळ येतो, तुला धन्यवाद देतो कारण तू आमचा स्वर्गीय देव आहे. प्रभू, आज आम्ही तुझ्या वचनावरती मनन आणि चिंतन करीत असता पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू आमच्याशी बोल. आणि विशेष प्रकारे जे आमचे विद्यार्थी नवीन सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. या वचनाच्या द्वारे तू त्यांच्याशी बोलावं याकरिता देवबापा आम्ही तुला विनंती करतो. येशूच्या नावाने मागतो, आमेन. सर्वप्रथम जे 12वीमध्ये यशस्वीरित्या पास झाले, ज्यांना उत्तम अशा प्रकारची मार्क्स मिळाली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर कोर्सेसमध्ये देखील जे चांगल्या मार्काने पास झाले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. देवबापाची पुन्हा एकदा आपण उपकारस्तुती करू की गेल्या 2 वर्षातील कोविडची परिस्थिती बरीच निवळली आणि जे काही ऑनलाईन परीक्षा पद्धती होती त्यामधून कुठंतरी ऑफलाईन परीक्षा होऊ शकली आणि आपल्याला हे शैक्षणिक वर्ष चांगल्या प्रकारे पूर्ण करता आलं. त्याबद्दल प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आणि आज आपण नवीन सुरुवात या संबंधाने विचार करीत असताना आपण पाहतो की ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या लोकांच्या प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीविषयी पाहतो त्यावेळेस तिथं त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे ज्या गोष्टीसाठी ते बाहेर पडले, ज्या गोष्टीसाठी त्यांनी सुरुवात केली ती गोष्ट त्यांना साध्य करणं शक्य झालं. गांधीजी ज्यावेळेस परदेशामध्ये आपल्या शैक्षणिक भवितव्यासाठी गेले त्यावेळेस घरातून निघत असता त्यांच्या आईने त्यांना जो बोध केला तो आपण नेहमी ऐकलेला आहे. आईनं त्यांना शुद्ध चारित्र्य राखण्यासंबंधात मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे गांधीजींनी आपल्या परदेशातील शैक्षणिक जीवनाला सुरुवात करीत असता हा जो आईने दिलेला बोध होता त्याकडे आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये चांगलं लक्ष दिलं आणि त्यामुळे त्यांना आपलं शैक्षणिक जे काही करिअर आहे ते परदेशामध्ये चांगलं घडवता आलं. म्हणून प्रिय मुलांनो, आपण किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रकारे हा महत्त्वाचा बोध आहे की पवित्र शास्त्र आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवतं. तुम्ही आता विशेष प्रकारे जे 12वीमध्ये पास झाले ते आता आपल्या घराच्या बाहेर पडणार आहेत आणि आपले आई वडील असतील, आपलं घर असेल, सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन असणार आहेत. आणि त्या सगळ्या नवीन गोष्टीमधून ते पुढे वाटचाल करीत असताना खरोखर त्यांचे आईवडील त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, काही लोक त्यांचे इतर वडीलधारे लोक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि नवीन सुरुवात कशा प्रकारे चांगली करता येईल या दृष्टिकोनातून त्यांना बोध केला जाणार आहे. परंतु देवाच्या वचनामधून काही महत्त्वाचं मार्गदर्शन आहे त्याकडे विशेषत्वाने आपण लक्ष देऊया. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की नवीन सुरुवात करीत असता मुलांनो आपले ध्येय निश्चित करा. आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात करीत असताना आपल्या समोर ध्येय असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ध्येय म्हणजे काय? जे काही तुम्ही साध्य करू इच्छिता त्याविषयीचा दृष्टांत किंवा जे साध्य करू इच्छिता त्याविषयी बाळगलेली
खात्री आणि त्या अनुषंगाने केलेले प्रयत्न याला ध्येय असं म्हटलं आहे. ध्येयामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर मला काहीतरी करण्याची इच्छा आहे, मला काहीतरी साध्य करण्याची इच्छा आहे आणि ते जर साध्य करायचं असेल तर त्यासाठी म्हटलं आहे. आणखी दुसरी गोष्ट कोणती त्यामध्ये आहे, तर दृष्टांत पाहिजे, विजन पाहिजे की मला ती गोष्ट साध्य करावयाची आहे. आणि त्या ध्येयामध्ये आणखी गोष्ट आहे की आम्हाला ते ध्येय पूर्ण होण्याची खात्री देखील असण्याची गरज आहे. आणि या गोष्टीला आपण ध्येय असं त्या ठिकाणी म्हणत असतो. एखादा विद्यार्थी हायस्कूलमध्ये असताना तो एखाद्या काही लोकांना वाटत असतं की मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार किंवा मी नेव्हीमध्ये जाणार. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आपण म्हणतो की त्यांना काहीतरी बनण्याची इच्छा असते आणि ती इच्छा यालाच ध्येय असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. आणि मग हे जर ध्येय आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर त्या ध्येयाप्रमाणे आम्हाला जाता येतं. पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा ध्येयासंबंधाने सांगितलं आहे. ध्येय ठरवण्याबाबत त्या ठिकाणी संतुलित विचार पवित्र शास्त्राने शिकवला आहे. आणि असं म्हटलं आहे की जेव्हा आपण ध्येय ठरवतो त्यावेळेस त्या ठिकाणी म्हटलं विचारपूर्वक आणि नम्रपणे त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आम्हाला नियोजन करण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही शुभवर्तमानामध्ये शिक्षण दिलं, लुकाचं शुभवर्तमान याचं 14वा अध्याय 28व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, बुरुज बांधावायची इच्छा असता पहिल्याने बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की काय हे पाहत नाही, असा तुम्हात कोण आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताने प्रश्न विचारला आहे की तो काय म्हणतो, जर एखाद्याला बुरुज बांधावायचा असेल तर तो बुरुज बांधण्याच्या अगोदर तो बसतो आणि खर्चाचा अंदाज करतो आणि आपण तो पुरा करू शकतो किंवा नाही या संबंधाने तो पूर्ण काय करतो, नियोजन करतो. आणि येशूला म्हणायचं आहे की असा तुम्हात कोण आहे, म्हणजे येशूला असं म्हणायचं आहे प्रश्नामध्ये की जर एखादी गोष्ट करावायची असेल तर त्यासाठी नियोजन असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की काही गोष्टींबद्दल आपण नियोजनच करत नाही आणि नियोजन करत नसल्यामुळे कधी कधी आपण जे साध्य करावायचं आहे ते आम्हाला शक्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा काय होतं की कसं, म्हणजे या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की आपण अशा प्रकारचं नियोजन करावं किंवा अशा प्रकारचं ध्येय बाळगावं की जे आपण पुरे करू शकतो. कधी कधी अशी काही ध्येय आपण बाळगतो की जी पुरी करणं आपल्याकडून शक्य होत नाही, म्हणजे जी अशक्य ध्येय आहेत ती सुद्धा बाळगू नये असंच प्रभू येशू ख्रिस्ताने या वचनामधून शिकवलेलं आहे. तर आम्हाला ध्येय जर ठरवायचं असेल तर त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून आम्हाला योग्य नियोजन करण्याची गरज आहे. हे ध्येय मी पूर्ण करू शकतो का, या ध्येयाप्रत मी जाऊ शकतो का, हे शुभवर्तमानामधून त्या ठिकाणी सांगितल्याचं आम्हाला पाहावयास मिळतं. आणि जर आम्ही पाहिलं येशूने या संबंधाने सांगितलं आणि पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की आमची जर ध्येयपूर्ती व्हावयाची असेल तर आमच्यामध्ये कोणत्या गोष्टी असाव्या. फक्त विजन पाहून चालत नाही, तर ते विजन पूर्ण करण्यासाठी आमची सर्वस्वी आपली जबाबदारी असते. आणि मग नीतिसूत्रे याचा 6वा अध्याय 6 ते 11 वचनामध्ये तिथं त्या ठिकाणी नीतिसूत्र करता आळशाबद्दल सांगतो. अरे आळशा, आणि काय म्हटलं आहे की मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. आणि ती काय करत असते तर ती सातत्याने अन्न संचय करत असते. ती सातत्याने न कंटाळा करता तिला माहिती असतं की आता पाऊस पडेल आणि मग चिखल होईल, मग मला ते अन्न त्या चिखलामध्ये गोळा करता येणार नाही. आणि त्याच्या अगोदर ती स्वतःसाठी अन्न संचय करत असते, जेणेकरून तिला जे काही सर्वायवल असेल किंवा तिला जे स्वतःचं रक्षण करणं आहे
ते तिला पावसाळ्यामध्ये किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शक्य होणार आहे. आणि तिचं ध्येय काय आहे की मला पावसाळ्याच्या अगोदर किंवा अनुकूल परिस्थितीमध्ये संचय करायचा आहे. मग त्यासाठी ती सातत्याने कष्ट करत असते. त्यामध्ये आळस नाही, त्यामध्ये तडजोड नाही, त्यामध्ये चालढकल नाही. ती सातत्याने अगदी तिने जे जमा करण्याची जी तिची पद्धत आहे, मुंगी किती एका वेळेस किती अन्न पदार्थ किंवा किती घटक ती कॅरी करू शकते, घेऊन जाऊ शकते, अगदी अल्प प्रमाणामध्ये, पण ती सातत्याने ते कष्ट करत असते आणि त्याचा परिणाम म्हणून तिला ध्येयाप्रत जाता येत असतं. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत जायचं असेल तर त्यासाठी आपल्यामध्ये सातत्य असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही बाबतीमध्ये आळस करून नाही चालणार, तडजोड करून नाही चालणार, चालढकल करून चालणार नाही. तर त्यामध्ये सातत्य हा ध्येयाप्रत जाण्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नीतिसूत्रे 21वा अध्याय 5व्या वचनामध्ये म्हटलं आहे, उद्योगाचे विचार समृद्धी करणारे असतात. जो उद्योगी म्हणजे जो सतत काम करत असतो, जो सतत स्वतःला काहीतरी करण्यामध्ये व्यस्त ठेवत असतो किंवा जे त्याला नेमून दिलेलं आहे ते करण्यामध्ये जो स्वतःला व्यस्त ठेवतो त्याला उद्योगी असं म्हटलं आहे. आणि त्याच्याविषयी असं म्हटलं आहे, उद्योगाचे विचार समृद्धी करणारे असतात. जो उद्योगी असतो तो समृद्धीकडे जातो, तो ध्येयाप्रत जातो, असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. याकोब म्हणतो, आपले ध्येय हे आम्ही नम्रपणे ठरवावे. याचा अर्थ काय आहे की आमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही समर्थ नाही. तर ते आमचं ध्येय पूर्ण होणं हे सर्वस्वी देवाच्या हातामध्ये आहे. म्हणून याकोब म्हणतो 4 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये, आहा, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालू आणि व्यापार करून पैसा मिळवू, प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक करू असे म्हणा. या ठिकाणी याकोब काय म्हणत आहे की तो म्हणतो की मी जाईन, मी अमुक करेन, मी तमुक करेन, मी पैसा मिळवेन, या सर्व गोष्टी आपण म्हणतो. पण याकोब पुढच्या वचनाच्या भागामध्ये म्हणतो 4 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये, प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू, अमुक करू असे म्हणा. म्हणजे आम्ही जे ध्येय ठरवतो त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करावायचा आहे. पण त्याचबरोबर पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की आम्हाला त्यामध्ये देवाची इच्छा देखील समजून घ्यावायची आहे. दुसऱ्या शब्दामध्ये आम्हाला ध्येय पूर्ततेसाठी देवावर अवलंबून राहायचं आहे. देवाकडून आम्हाला जी काही सहकार्याची अपेक्षा आहे ते सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. कारण आपण पवित्र शास्त्रामध्ये याकोबाच्या पत्रामध्येच म्हटलं आहे, जर कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते परमेश्वराकडे मागावे. परमेश्वर कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता सर्वांना तो उदार हस्ते देतो. म्हणजे देव आम्हाला ज्ञान, बुद्धी, चातुर्य, स्मरणशक्ती आणि निर्णायक शक्ती सर्व काही परमेश्वरापासून आहे. जेव्हा आम्ही आमचे प्रयत्न करतो आणि देवावर विसंबून राहतो, देवाच्या इच्छेनुसार सर्व घडावं अशी देवाकडून अपेक्षा करतो, त्यावेळेस आम्हाला ध्येयाप्रत जाता येतं. आणि नेहमीच परिचित असणारं वचन आहे नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय 1ल्या वचनामध्ये काय म्हटलं, मनात योजना करणे मनुष्याकडे आहे. मला हे बनायचं आहे, मला ते करायचं आहे, हे सर्व आपण ठरवू शकतो, पण ते पूर्णतेस नेणारा परमेश्वर आहे. नीतिसूत्रे 16 आणि 9 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी म्हटलं आहे, मनुष्याचे मन मार्ग योजित आहे, पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. म्हणजे आपण काय करावयाचं या संबंधाने ध्येयवादी राहू शकतो, पण त्याच्या पावलास म्हणजे त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी जो मार्ग आहे
तो सुखकर करणारा किंवा तो मार्ग मोकळा करणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. कल्पना आपण करू शकतो, योजना आपण करू शकतो, पण त्या मूर्त स्वरूपामध्ये किंवा पूर्णत्वास आणणं हे सर्वस्वी परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण नवीन सुरुवात करीत असता, मग आपल्या नवीन वर्गातील अभ्यासाला सुरुवात असो किंवा आपल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला सुरुवात असो किंवा आपल्या कामाची सुरुवात असो, पुढच्या आपल्या करिअरसाठी, आपल्या जीवनासाठी आपण जी सुरुवात करत आहात, त्या सुरुवातीमध्ये आपण त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची इच्छा मनामध्ये बाळगली असेल, ध्येय बाळगलं असेल, तर त्यासाठी परमेश्वराकडून आपण मार्गदर्शन घ्यावं, परमेश्वरावरती आपण पूर्णपणे विसंबून राहावं. आणि ज्या वेळेस आम्ही आमच्या या ध्येयामध्ये सर्व बाबतीमध्ये परमेश्वराला प्राधान्य दिलं, तर देवबाप आम्हाला ध्येयाप्रत नेल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्र 37 आणि 5 मध्ये काय म्हटलं आहे, आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपवून दे, त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. म्हणजे आमची कार्यसिद्धी व्हावायची असेल तर आपला सर्व जीवितक्रम आम्हाला परमेश्वराकडे सोपवून द्यावायचं आहे, म्हणजे कार्यसिद्धी आहे. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 हे वचन देखील आम्हाला परिचित असणारा आहे. तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर ध्येयाप्रत जायचं असेल तर तुम्ही हुशार असाल, तुम्ही बुद्धिमान असाल, तुम्ही चाणाक्ष असाल, तुम्ही खूप कष्ट करत असाल, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, जर तुमच्या ध्येयाप्रत तुम्हाला सुखरूप जावायचं असेल तर परमेश्वरावरती विसंबून राहा. म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात करीत असता मला काय करायचं आहे ही इच्छा किंवा हे ध्येय मनामध्ये असण्याची गरज आहे. आणि त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी पूर्णतः परमेश्वरावरती विसंबून राहण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मुलांनो, नवीन सुरुवात करीत असता आपल्या साक्षीकडे लक्ष द्या. मुलांनो, आपण नवीन सुरुवात करीत असताना आपली साक्ष ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता जे 12वी झालेले आहेत आणि आता त्यांना आपण म्हणतो की अगदी प्ले स्कूलपासून ते 12वी पर्यंत हे आपलं रुटीनचं शिक्षण आहे. मग आपण आपल्या घरातून जातो किंवा बऱ्याच बाबतीमध्ये आपण घरातील आईवडील असतील किंवा इतर लोकांवरती आपण विसंबून असतो. बऱ्याचदा अनेक इतर गोष्टींची समस्या किंवा अडचणी आपल्या समोर येत नाहीत, कारण आपले लोक आपल्या अवतीभोवती असतात. परंतु आता जे 12वी नंतर किंवा इतर वेगवेगळ्या कोर्सेसना जाणार आहेत आणि जे आता अशा ठिकाणी जाणार आहेत, त्या लोकांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा कामाच्या निमित्ताने जे वेगवेगळ्या शहरामध्ये नवीनच आपल्या करिअरला सुरुवात करणार आहेत, त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही आता नवीन सुरुवात करीत असता तुमची जी साक्ष आहे ती अतिशय महत्त्वाची साक्ष आहे. आणि ती साक्ष काय आहे, तर तुम्ही लहान असल्यापासून तुमच्या आईवडिलांनी किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांनी तुम्हाला जिवंत देवाची ओळख करून दिलेली आहे. तुम्ही जिवंत देवाची प्रार्थना करणारी मुलं आहात. तुम्ही त्या ठिकाणी देवाचं वचन वाचणारे किंवा तुम्ही स्वतः देखील आता त्या अनुभवापर्यंत आलेले असाल की आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो तो देव जिवंत देव आहे, तो प्रार्थना ऐकणारा देव आहे, तो पवित्र परमेश्वर आहे. आणि मग पहिला योहान याचा पहिला अध्याय 12व्या वचनामध्ये काय म्हटलं आहे, ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे तुम्ही आता देवाची मुले म्हणून या जगामध्ये पुढे वाटचाल करणार आहात. तर मग देवाची मुले आहात तर देवाचे गुणधर्म तुमच्या जीवनामधून प्रगट होण्याची गरज आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जिवंत देवाची मुले आहात हे तुमच्या जीवनातून इतरांना प्रगट होण्याची गरज आहे. म्हणून तुमची जी साक्ष आहे
ती अतिशय महत्त्वाची आहे. बाबेलचा राजा नबुकदनेसर याने यरुशलेमेवर चढाई केली आणि त्यावेळेस तिथले जे तरुण लोक होते त्यांना तो बाबेलमध्ये घेऊन आला. तिथं आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बाबेलमधील ज्ञान, विद्या आणि सर्व प्रकारचं शिक्षण हे देण्यासाठी त्या तरुणांमधील जे चाणाक्ष, जे हुशार होते, बुद्धिमान होते आणि राजाला वाटलं की हे शिकू शकतात, त्यांना त्याने वेगळं केलं आणि त्यांच्यासाठी वेगळ्या शिक्षणाची व्यवस्था केली. खाणं, पिणं, सगळ्या सगळ्या ज्या ज्या गोष्टी त्यांना लागेल ते सगळ्या सुविधा या तरुण लोकांना पुरवलेल्या आहेत. पहिल्या अध्यायामध्ये दानिएलाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहावयास मिळत आहे. पहिला अध्याय 3 ते 6 वचनामध्ये असं म्हटलं आहे, इस्रायली राजकुलापैकी व सरदार घराण्यापैकी राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि यास खासद्याची विद्या व भाषा शिकवावी. या तरुण मंडळीत यहुदा वंशातील दानियल, हनन्या, मिशाएल व अजर्या हे होते. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळत आहे, दानियल जे काही बोलतो ते आपण अनेकदा ऐकलेलं आहे, परंतु आता ते खास करून ऐकण्याची आणि वाचण्याची गरज आहे. दानियल म्हणतो की आम्हाला या गोष्टींचा विटाळ नको. दानियल काय म्हणतो की या पदार्थांचा आम्हाला आता विटाळ नको. दानियल असं का म्हणत आहे? कारण दानियल इस्रायली होता, यहुदी होता आणि लहानपणापासून देवाचं वचन त्याला शिकवण्यात आलं होतं, त्याच्या मनावर बिंबवण्यात आलं होतं. ते त्याला पुन्हा पुन्हा आईबापाने सांगितलेलं होतं. ज्यावेळेस बाबेलमध्ये काही पदार्थ जेव्हा दिले जात असत त्यावेळेस ते पदार्थ प्रथम मूर्तीसमोर ठेवले जात असत आणि नंतर ते इतरांना दिले जात होते. आणि दानिएलाला माहिती होतं की अशा प्रकारचे पदार्थ खाणं म्हणजे आपण स्वतःला अशुद्ध बनवणं आहे. दानिएल म्हणाला, हे आम्हाला काहीही नको. राजाची आज्ञा होती की जे काही राजा देतो ते आज्ञा म्हणून घेणं हे अपेक्षित होतं. पण दानिएलाने त्या खासद्याचा जो नायक होता, बंदिवासात जो खासद्यांचा नायक होता, त्याला त्याने राजी केलं. त्याला त्याने समजावून सांगितलं, आम्हाला या गोष्टींचा विटाळ नको. आणि दानिएलाने ते सगळं अन्न वर्ज्य केलं आणि आपण कमी पडणार नाही याची त्यानं काळजी घेतली. आपण अशा प्रकारचं अन्न नाही खाल्लं तर इतर तरुणांपेक्षा आपण अशक्त होऊ आणि मग राजाच्या निदर्शनास आलं तर राजा काही करू शकत होता. पण दानिएलाने देवावर विश्वास ठेवला. दानिएलाने ती सर्व खबरदारी घेऊन त्याने स्पष्टपणे सांगितलं, या गोष्टीचा आम्हाला विटाळ नको. आणि मग आम्हाला पाहावयास मिळत आहे की आणखी गोष्ट आम्हाला पाहावयास मिळतं की शद्रक, मेशक आणि अबेदनगो ज्यावेळेस आज्ञा झाली आणि मूर्तीसमोर दंडवत घालण्यास सर्व समुदाय खाली उपडा पडला, त्यावेळेस आम्हाला पाहावयास मिळतं शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांना शिकवण्यात आलं होतं की तुम्ही मूर्तीच्या पाया पडू नका. आणि ह्या सर्व गोष्टी त्यांना ज्या शिकवल्या होत्या त्या गोष्टीचं त्यांना भान होतं, स्मरण होतं. प्रसंगी किंमत द्यावी लागली तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, परंतु त्यांच्यावर जे संस्कार होते त्या बाबतीमध्ये त्यांनी तडजोड केली नाही. आणि म्हणून आज आम्ही हजारो वर्षापासून दानिएल आम्ही आमच्यासाठी उदाहरण मानतो. शद्रक, मेशक आणि अबेदनगो त्यांचं जीवन आमच्यासाठी उदाहरणादाखल आहे. त्यांनी एक मोठी साक्ष आमच्यासाठी ठेवलेली आहे. तर तरुण मुलांनो, तुम्हालाही जे काही तुमच्या लहानपणापासून तुमच्या आईवडिलांनी असेल, मंडळीनं असेल, जे जिवंत देवाबद्दल शिक्षण दिलेलं आहे, जिवंत देवाबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं आहे, तुमच्यासाठी ज्या प्रार्थना केल्या त्या देवाने ऐकलेल्या आहेत, तुमच्या जीवनामध्ये साक्ष आहे, तर तुमच्या जीवनाच्या द्वारे जिवंत देवाची साक्ष तुम्हाला प्रगट करावायची आहे. काय खावायचं, काय प्यावायचं, काय बघायचं, या सर्व गोष्टी याची निवड
तुम्हाला करावायची आहे आणि तुम्हाला तुमची साक्ष ही चांगली ठेवावयाची आहे. तुम्ही आता नवीन सुरुवात करीत असता या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की मला माझी साक्ष चांगली टिकवावयाची आहे, चांगली राखावयाची आहे आणि त्याद्वारे मी ज्या देवावर विश्वास ठेवतो, ज्याने मला अद्भुत असे अनुभव दिले, त्याचं प्रतिनिधित्व मला करावायचं आहे. आणखी एक गोष्ट आहे की आम्हाला पाहावयास मिळतं की त्या गोष्टीकडे देखील आम्हाला गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. योसेफ तरुण होता आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की त्याने अनैतिक गोष्टी करण्याबाबत तो स्पष्टपणे म्हणतो की असले घोर कर्म मी माझ्या देवाच्या विरुद्ध कसे काय करू. पोटिफराच्या पत्नीने त्याला स्वतःकडे बोलावण्याच्या दृष्टिकोनातून आव्हान केलं आणि दानिएलाने कोणत्याही परिणामाचा विचार नाही केला. दानिएलाने तिथून त्या वाईट गोष्टीपासून, अनैतिक गोष्टीपासून, जारकर्मांपासून त्याने पळ काढला आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. तरुण मुलांनो आणि मुलींनो, तुम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवणारे आहात म्हणून तुमचं नैतिक जीवन हे बाहेर गेल्यानंतर जगाची आज त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे पाहण्याची जी पद्धत आहे ती आपण पाहतो की ती फार बोथट झालेली आहेत. आज अनैतिक गोष्टी करणं किंवा बघणं या गोष्टी लोकांना वाईट वाटणाऱ्या अशा नाही आहेत. लोक त्या गोष्टी आज मान्य करत आहेत. जारकर्म असेल, अनैतिकता असेल, अशुद्धता असेल, या गोष्टी जसं आपण म्हणतो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल किंवा विवाहाच्या पूर्वी जे शारीरिक संबंध असतील, या गोष्टीला समाज किंवा जग आज अप्रत्यक्षरित्या मान्यता देत आहे. परंतु आपण जिवंत देवाचे लोक आहोत. आम्हाला आमचं नैतिक जीवन हे शुद्ध राखणं गरजेचंच आहे. त्या बाबतीमध्ये आम्हाला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तरुण मुलांनो आणि मुलींनो, काही गोष्टीला तुम्ही नाही म्हणण्याची गरज आहे. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हे असावं ही एक संस्कृती बनलेली आहे. परंतु त्या बाबतीमध्ये आम्हाला देवाच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जर इथं आमची साक्ष बिघडली तर आम्हाला त्यामधून आम्हाला पुढं सुधारणं, देवबापाने संधी दिली तर ठीक, नाहीतर आम्ही त्यामध्येच कदाचित आम्ही त्यामधून वेगळ्या आणि अयोग्य मार्गाला जाण्याची गरज आहे. आणि म्हणून आमचं जे ध्येय आहे त्या ध्येयाप्रत जात असताना आमची जी साक्ष आहे ती देखील अतिशय महत्त्वाची आहे. तर आता आपण नवीन सुरुवात करीत असताना या दोन महत्त्वाच्या गोष्टी देवाच्या वचनातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की तुमच्या समोर ध्येय असू द्या आणि ते ध्येय पूर्ण होत असता देवावर पूर्णपणे विसंबून राहा. तुम्ही कष्ट करा, तुम्ही प्रयत्न करा आणि देवाने तुमच्या कष्टाला आणि प्रयत्नाला यश द्यावं यासाठी देवावर अवलंबून राहा. आणि त्याचबरोबर तुम्ही जिवंत देवाची लेकरं आहात. ही जी साक्ष आहे ती इतर तरुणांना तुमच्याकडून मिळू दे. इतर तरुण यांना समजू दे की यांचा देव, यांचा मार्ग हा चांगला आणि शुद्धतेचा आणि आपल्यासाठी हिताचा मार्ग आहे. या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करावी. आणि आणखी एक नवीन सुरुवात या महिन्यामध्ये होत असतात. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बऱ्याच लोकांची लग्न होत असतात आणि ते आपल्या कौटुंबिक जीवनाला सुरुवात करीत असतात. तर आपण ते दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत की ज्या लोकांनी आपल्या कौटुंबिक जीवनाला नवीन सुरुवात केली आहे त्यांनी पती आणि पत्नी या नात्याने कोणत्या गोष्टीला महत्त्व देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांचं वैवाहिक जीवन सर्व बाबतीत आशीर्वादित होईल. हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. पण आज या ठिकाणी आपण थांबत असता जे शैक्षणिक जीवनामध्ये, आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये जे नवीन सुरुवात करणार आहेत त्यांनी आपल्या ध्येयाच्या बाबतीमध्ये आणि आपल्या साक्षीच्या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करूया. आणि परमेश्वर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेऊन जाऊ आणि तुमची सर्व बाबतीमध्ये प्रगती हो. तुम्ही चांगले शिका, मोठे व्हा आणि त्याद्वारे तुमच्या जीवनाद्वारे देवाचे गौरव होऊ द्या. प्रार्थना करूया. देवा, आज आम्ही तुझ्याकडे येतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या तरुण लेकरांसाठी. ज्या जगामध्ये ते वाढत आहेत ते जग अतिशय भयंकर आहे आणि या जगामध्ये
देवबापा विशेष प्रकारे जी आमची तरुण लेकरं देवबापा वेगवेगळ्या आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून नवीन सुरुवात करीत असताना प्रभू त्यांच्यासमोर योग्य ध्येय त्यांनी पाहावं आणि ते ध्येय पूर्ण होण्यासाठी तुझ्यावर विसंबून राहावं, यासाठी तू त्यांची मदत कर आणि जिथं कुठं ते असतील त्या ठिकाणी त्यांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे देवबापा. दानियल, शद्रक, मेषक आणि अबेदनगो आणि योसेफाप्रमाणे आमची ही तरुण लेकरं बनावी, यासाठी प्रभू तुझं प्रार्थना करतो. काही गोष्टींना त्यांनी नाही म्हणावं देवबापा, इतरांपासून वेगळं राहावं, यासाठी प्रभू तुला विनंती करतो. येशूच्या नावाने मागतो, आमेन.